आज सुनबाईच्या माहेरी आम्हाला अधिक मासाच्या जेवणासाठी बोलावलं होतं. तर आम्ही ओला करून कल्याणहून इथे आलो. चला, आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं इथे. सुनबाई आणि मुलगा आधीच आलेले होते आणि तिचं ऑफिस आमचं सुनबाईचं चालूच आहे. ती तिच्या कामात व्यग्र होती. घरात सगळी लगबग चालू होती. छान, ती भाग्यवान आहे, तिला अशी छान आजी आहे. काय केलं का वेगळं इथे? सुंदर वाटत होतं इथे. हो ना. हां 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 स्नेहा, हे बघ किती छान पडदे आहेत गे. असे घ्यायला पाहिजेत. मस्त पडते. आणि किचनमध्ये सगळी त्यांची स्वयंपाकाची धावपळ चालू आहे. वहिनी पण, तिची आई, सगळेच ते कामामध्ये व्यस्त होते. गॅलरी एवढी मोठी होती की आम्ही मस्त तिथे हवेशीर जेवायला बसलो. सुंदर वारा येत होता. छान जेवणाचा आस्वाद घेतला आणि सगळे आतमध्ये बसलेले होते. आणि इथे इतकी सुंदर सजावट करून ठेवली होती. फुलांनी वगैरे सगळं छान सजवलेलं होतं. किती अप्रतिम दिसतंय बघा. छान छान, मस्त मस्त, गोड दिसते, गोड दिसते, गोड 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 दिसते. काय नाही. मुलगी आणि जावयाच्या आधी आम्हालाच दोघांना आधी त्यांनी बसवलं तिथे. आणि मला एकदम माहेरपणाची पूर्वीची सगळी आठवणी जाग्या झाल्या की खरंच माहेरपण एक वेगळंच असतं. माझ्याही काळात आई वडील असंच करत असायचे. माझी आई पण त्यावेळेला असंच करायची. प्रेमाने करणं, देण्याघेण्यापेक्षा जे प्रेम, त्यातली आपुलकी जी होती ना, ते शब्दात वर्णन करू शकत नाही. इतकं छान वाटत होतं. माझं पण माहेरपणच आहे असं मला वाटत होतं त्या क्षणी. अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणजे हिंदू कॅलेंडरनुसार चांद्रवर्ष, म्हणजे सुमारे 2.5 ते 3 वर्षांनी येणारा आहे हा अतिरिक्त म्हणजे एक्स्ट्रा येणारा महिना. चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांच्यातील दिवसांच्या म्हणजे पूर्ण दिवसांच्या फरकांचा जो फरक झालेला असतो त्याचा समतोल राखण्यासाठी हा महिना जोडला जातो. आणि म्हणूनच याला अधिक मास असं म्हटलं जातं. हा महिना म्हणजे कोणतीही संक्रांत नसलेला महिना. आणि ह्या चांद्र महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत, संक्रांत म्हणतात त्याला, प्रवेश करत नाही. तो महिना म्हणजे आपला हा अधिक महिना असं मानलं. आणि तेव्हा हा पुरुषोत्तम मास भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांना समर्पित केलेला असतो. ह्या पुरुषोत्तम मासात मौन भोजन करावे म्हणतात, तीर्थस्नान करावे, नंतर दानधर्म करावे, पूर्ण महिनाभर दानधर्म करत राहावा. नंतर दुसरी गोष्ट की याच्यामध्ये जावयांना मुलीचा मानपान करावा, त्यात दीपदान करावे. दीपदान म्हणजे तांब्याचं वस्तू, तांब्याचा दिवा. इतर कुठल्याही सोन्याच्या वस्तू वगैरे असं कुठेही शास्त्रात नाही आहे. तीर्थयात्रा करावी, देवदर्शन करावे, गोमातेचं पूजन करावं, गाईला घास खाऊ घालावा आणि ह्याच्याबरोबर गोडधोड म्हणजे अनारशाचा त्यांना अनारसे खाऊ घालावे. आहे ना, टिश्यू आहे ना, मांडी घाला. टोपी लाव दादा, टोपी घाल.
लावून झाली. टोपी घाल मला आरती पण रिया टोपी हे घाल. बिट्टू टोपी घे ना. टोपी घाला. बसायला हवी. नाही खूप मागे दिसते. पुढे घे पुढे घे हां. अरे बाबा, टोपी लावल्यासारखं. सांभाळण्याची शक्ती टोपी मग कशी ठेवून दिली त्याने. नाही तशी नको ठेवा ती. अशी नको कमीत कमी पसरव. अगं ती माझी करली हेअर्स आहेत ना. हा, असं, हा. असं. मोठी आहे टोपी. आता मी आहे. पप्पांनी कमी आणले पण नाही आणायचे आहेत ते. तू बाजूला उभं ठेव. गॅरेजमध्ये बघ. किती भाग्याने आहे दादा, एवढ्या वर्षाने का असं ना बहीण मिळाली तुला. नंतर सांगतो मी. तर तिकडे जळगावमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यामुळे नशिराबादमध्ये टोल नाक्याच्या शेताचे पत्रे उडाले. स्वतःमध्ये हे पत्रे उडाल्यानं टोल नाक्याचा त्या ठिकाणी काही भाग कोसळला. टोल नाक्याच्या 2 लेन यामुळे बंद झाल्या. तर 2 लेन बंद झाल्यामुळे टोल नाक्यावर अरे ते बातम्यांचा आवाज बंद कर. बंद करायचं. इकडे हळद कुंकू लागतं आणि तिथे टोल सांगतात. टोल लागला. एक आरती कर दोघांना वळवली. दोघांनी हात धरा. इकडे बघ. इकडे जा. अरे आज तरी हे केलंय. गेले का बेटा त्याकडे? नाही खाली नाही. मान असतो. दीदी हे बाळा विद्या. तू जोडवी दे तिला घालू. नाही 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 नाही, आज नाही विकत तू नाही. मला नाही पडत प्लीज प्लीज नाही. विद्या तिथून ब्लाऊज पीस नारळ घे त्याच्यावर गव्हाचे दाणे घे. ला- हा, आणि दादा टोपी तू आणि टाळेला त्यांची व्हिडिओ काढतात इथं बघ माझ्या. त्याचं विकून घे. अगं तुझ्या का ताण ना तू. ती बोलते ते पाकिट घ्यायचं राहिलं. मावशी तुम्ही त्या चेअरवर बसा हे पाहिजे. त्या मावशी दिसतात का रे. आंटी आंटी बापरे. काय acting. हे पण मी नाही येत. अरे ते इकडे लागलं. नाही आता नाही खेळायचं नाही. अरे प्लीज नाही, थांबा थोडं. व्या. नाही, तू पण गेला स्लोली बोलता स्लोली इथे पण स्लो. मला तर दिसणार. ओके चालेल. तू काय केलं अरे बॅचे मी काय नाही केलं त्याला समजेल. साडीचं दे ना बाळा. नाही ते ओके. हा नाही काय करणार बरं. बस. बोटात घाल. नाही ना दोघांना देताना दीपू. हा अजून काय? तुम्ही अरे वेळेत का. खाल्लं ते नाही जाणार. ते तिकडे जाणार आहे. नाही ते कुठल्याही बोटात झाला. नाही ते होईल ना करता येईल. हे चुकीचं केलं बरं का तुम्ही. अरे चल. दाखव नीट दाखव बेटा. आता ठीक आहे. दाखव. असं असं असं. असं. नाही ते बोट असं असं कर ना. सोन्यासारखं जवळ सोन्यासारखं जावई आहे. तू बोलला होता की थांब थांब. जा पुढे काही नाही म्हणजे ते फुलावर पाय जाऊ दे. जा पुढे जरा काही नाही. कुठं बोलतो तू? पुढे जरा. कुठं बोलतो? हे सांगली. नाही खालून नाही, खालून वर कर दीदी. खालून वर. हा स्टोरी बोलतो तर स्टोरी. खालून वर आणि गोल फिरव डोक्यावर.
असं असं फिरव. गोल फिरवा. आधी आउटर टायर वाले छोटे आधी ओ ओके मी बोलतो ओके अगोदर ना हा असं डोक्यावरून गोल खांदे नॉट काउंटेड आज उडे नव्हता उडे नव्हता असं टाकायचं. बस केलं होतं हे कसं नाही मारायचं जोड दिली आहे. मारणार तुला टॉपी असते तुला काही जा करून पुढे, टॉपी तू आहे कशाला ती काय? मारायचं. ते दिवा बघा तुम्हाला लागेल. फक्त जीवन. हे दोन म्हणजे दोन माझ्याकडे अजून नाही हे उरले तर एक मध्ये बरं, हा. ये आणि रिफ्लेक्स बघितली ना मला थोडं एक मिनिट हं. थांब. आधी ताट बघत पण. हो जा आता हळू. जास्त म्हणजे विद्या हां जी, जी. सांग. विहान हं. लेन बिग स्टोन काही काढलं का? काढलं व्हिडिओ पण काढले आणि ते फोटो पण काढले. अधिक मासात ते वाणाची संख्या 33 का असते माहिती आहे का? कारण 30 दिवस आणि त्याच्यात 3 दिवस अधिक असे म्हणून 33 दिले जातात. मग 33 अनारसे किंवा 33 लाडू, 33 बत्तासे असे चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात ताटात दिले जातात. आणि त्या ताटामध्ये पितळेचा, तांब्याचा, चांदीचा कशाचाही दिवा तुपाचा लावून ठेवला जातो आणि त्यात जावयाला नवीन कपडे, वस्त्र दान केलं जातं. आणि शाल आणि नारळ देऊन सन्मान पण केला जातो. त्याबरोबरच त्यांनी आपल्या सुनेची सुद्धा छान ओटी भरली, तिलाही जोडवे वगैरे असं सगळं भर घालून तिचा पण औक्षण केलं. तिला पण छान साडी चोळी दिली आणि सुनेला पण त्यांनी मुलीसारखाच मान दिला. असे हे माझे सुंदर जावई, अरे माझे व्याही आणि व्याहीन. खरंच आमचं भाग्य की आम्हाला एवढे छान व्याहीन आणि सुनबाई मिळाली. यात देणं घेणं फार महत्त्वाचं नसतं, पण त्यामागच्या ज्या भावना आहेत, त्यामागचं जे प्रेम आहे ते खरं लाख मुलाचं असतं. आणि ते प्रेम आम्हाला यांच्या रूपात मिळालं ह्याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. त्याबरोबरच त्यांच्या सुनेने आणि मुलाने पण आपल्या आईवडिलांचं खूप आदरातिथ्य केलं, त्यांनाही औक्षण केलं. आणि सुनेने आपल्या सासूला जोडवे दिले, साडी दिली. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचा कसा आदर्श ठेवावा, एकमेकाचा कसा सन्मान करावा, हेच आपल्याला यातून शिकायला मिळतं. हां जा ना. तुझा फोन देतो का दादा फोटो काढायला? त्याला करू दे ना. मग मी तो फोन पास कर मला. आधी कोणाबरोबर खेळत होते तुम्ही? तुम्ही नुसतं डोक्यावर हात ठेवून द्या भवताच्या. आधी आता कोणाबरोबर बघा खेळत होते? फास्ट करतोय सर्व तयार राहतं. हायच आपल्या मुलांवर हातच असतं. करा मी असे फोटो LBW करतात. हा, आवडतं. नाही इथे लागला कसा मग तू भुवनेश्वर त्याच्यावर का झोपते स्टंपवर? इथे तसंच करायचं. बेटे अरे वहिनी बघा इकडे जरा.
स्टफ होता हा आणि मी कसं नाही स्टंप काय बोलता येत नाही. इथे ही लाईन आहे ना, त्या लाईन मध्ये या राईट साइडला स्टंप आहे. आउट तिकडे सर स्टंप आहे येणे अरे काय आहे राहिले ना. ठीक का छान छान आहे out ते सांग. बॅटला लावून मग आउट नाही स्टंपला इथे लागलं लागा. कांदे उचलून घे बा. ते नाही काढ. होय. ए बाय. इकडे बघा स्माईल. इकडे नाही, इकडे झिरो. पप्पा तुम्ही इकडे होऊन जा. इथे पोहोचलो होतो. अरे यार, नाही सुच्या रडक्या आहे का? अरे घे. ओके अजून एक आहे ही विकेट जा तू. नाही बियाणाने मी सांगितलं तुला. हा जा. मस्त तो माझी आई आहे, छान आहे. तू नाही वाव काय तू नाही जा छान. माझी आई आहे कोण आहे? माझी घरात नंबर किती काय? ही छान आहे. ती छानच आहे. माझीच वही आहे ती. तू उभं असं राहा. आता आजी बरोबर काढा तुम्ही फोटो. हा, सगळे पप्पांना भरव ना थोडं. कोणी नाही खेळत. ओके आउट आहे चल. नाही आता कशाला, आता मी नाही. अरे आउट आहे तर चल. मला नाही खेळायचं. हातलाच लागला. उद्या तिथून ताट आण. तू उलटी किती आउटच. आणखी मी मला आता थोडंसं काहीतरी पाहिजे. अहो ते याच्यामुळे होतंय. झोपताय का? तिकडे हा. बसता का? तिकडे हा, तिकडे फक्त इकडे राहून म्हणजे नीट होते. झाले ते पण. कापरू ए डबल टॅप केला होतं. मी डबल टॅप. तुझ्या बोटात. ये का हा हे जोडवे. तुम्ही बोलती? तुम्ही बोलती नाही? हा काही ना? हा वेळ आली. हा. मामाच्या लुंगी डान्स. हा. आउट आहे. माझी उलटी पकडली आमचं होती. आयुष्य आजीला सांगू का practical? चल आउट आहे. चल आउट आहे. अरे हे ऐक ना, कधीपासून तूच बॅटिंग करतोय? मला बॉलिंग करायची हा, मी आता. हा सॉरी काल संपला आता. पहिली कधी चल 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 हळद कुंकूवर लावट चल एक देतो उघडून बांधले. कुणाला काय बोलला माहितीये का? एक देतो उडन बॅट. बाबा होय ध्यान. हा एलबी एलबी आणि तुला मग डब्ल्यू करतो मी. हा, कर. डब्ल्यू म्हणजे विकेट. देते का? आणि एक तू कम्प्युटर टाक, मी तुला कॅच देतो. कॅच घे ना. काय करशील? आउट. अरे जागा नाही आहे. थांबत अरे आहे. साई आता जा तू. देव्यान अरे मॅनर्स. तू ना नमस्कार करून हा, घ्या. मी. आता मी एकेकाला दोघांपैकी एकाला कॅच दे, तर दोघांपैकी एक चालेल. पकडायचा. हा, तुला पण कॅच येईल. तसं. का? मग तुला नाही देणार मी. ओके पकड. अरे ये, आराम. असं एक टप्पा टाकतोय, तो कसं टाकतोय बघ. अरे हा. कोबरा. ती साईडला कर खुर्ची. आराम कर. रेडी? तू इकडे राह, तू इकडे राह. तू इकडे राह. अरे मामाने केलं. मामा लगेच मामा. त्यात पण होतं. मामा ए घरात खेळायची जागा आहे का? इकडे इकडे. येऊ थांब बेटा. तुला केलेची जागा आहे सगळ्यांची. बेटा तोंड दाखव बेटा. जा जराशी.
हां उठ उठ. गॅस पण नाही कोणते आले. माझं पुरण सुरी गेला बुवा. ठीक आहे, तो काढला. माझं नोटा नाही तू झाला. बघ, तू बघ. दोनदा नाही केला माझ्या पप्पांचा. झाला नाही. माझ्या पप्पांचा दोनदा नाही केला. आई कधी केला? माझ्या पप्पांचा दोनदा नाही केला. जाणं नाही का त्यांना? अरे मामा नाही करत नाही ना. मामा पहिला तोंड मामाने केला होता. प्रेमसिंग अरे मामा. मामा अच्छा. माझ्या मामांनी केलं. हो का? येस अरे इव्याने यार केलं, इव्याने केलं. ही काय आता विहान तू एव्हनला आधी त्याच्यावर घालून घ्या नंतर काय ते वहिनी. अरे ते त्याच्यासाठी पण ते. अरे हे घाल. मला बोलते, बाबा. अरे राधा ये. त्यानंतर ही आमची बच्चे कंपनी एव्यान आणि विहान यांना हे छान टॉवेल टोपी देऊन आणि पाकिटं देऊन त्यांना पण छान सन्मान केला. त्यामुळे मुलांना पण ह्या रीतिरिवाज आपली संस्कृती ह्याचं कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्या मनावर आपल्या संस्कृतीचं सगळे रीतिरिवाज बिंबवले जातात. कारण हल्लीची पिढी सगळी इंग्लिश मिडियमची आहे. अरे एव्यान वरती बघ. त्यामुळे त्यांना त्यांच्या ए. अभ्यासक्रमात असे प्रकारच नसतात. विहान मग त्यामुळे ह्या आपल्या घरातनं हा. आपली वाव, किती- संस्कृती Nice. टिकलं लावा दोघांना. एव्यान तुझं चॅनल छान तुझे फ्रेंड्स वाटतं. बघतात ना? मुलांना पण त्याचं काहीतरी कौतुक वाटत होतं. तुझ्याच वर खुश होते मुलं. इकडे वरती बघ. वर वर बघ रे. किती सुंदर वाटतंय बघा. ह्या दोघांना खेळायचं होतं त्यामुळे त्यांना हे काही आवडत नव्हतं. त्यांना बळजबरी इथे बसवलं तर थोडा राग आला होता आमच्या एव्यान साहेबांना. बसायलाच तयार नव्हते. विद्या, तू दोन हात पण दोन हात. विहान तू हात लाव. नारळ विहान दे. तू नाही, नाही, हात नको. लाव. नारळ दे त्याला पण तू. हे ना, हा. हा. तुला एवढं- बाबा एवढं कसं? ते एक, ते. हा. पवळून घे. त्याला पाकिट कशाला काय वेगळे पडत आहे? काय तुम्ही? त्यांच्या औक्षण नशिबाने केलं आहे. पाहिजे. हो, ते आपलं आपली तीच कमाई आहे. ते व्यवस्थित दिसते आपल्याला, आपण ते खुश आहोत. ते आपल्याला- गंगालच होऊन गेलं. राम राम. राम राम करा ना रिटर्न मध्ये. राम राम करा राम राम. एव्यान राम राम. उभं राहा, उभं राहा. उभं राहा. उभं राहा उभं राहा. ठेव ते. हा. उभं राहून हात जोडायचे. नाही नाही उभं राहा उभं राहा. स्माइल करायचं. नमस्कार करा. राम हा. राम. इकडे इकडे कॅमेरा. हा, आता पाया पड. तुम्ही समोर राहा. नमस्कार नाही, नाही, करा. हा असं, हा, असं. नमस्कार कर. नमस्कार करा दोघांना. एव्यान नमस्कार कर दो. दोघांना नमस्कार. अरे दोघांना फोटो काढून घे. इकडे फोटो काढा फोटो काढा. उभं राहून. विहान इकडे विहान नीट विहान नीट पाठी घे बाळा. आपला पण कॅमेऱ्यात बघा. कांडील दोघं. काळजी. दोघं लंबे नागवाले हम्म. मच्छर. आता दाखवलंच दिसतो. एव्यान इकडे इकडे. नॉर्मल कर. ही, ही कर. चीज यो यो. चीज चीज. असं करा. राम राम असं असं. हा, राम राम. राम राम BMW आणि Emirates. राम राम. मला